कृष्णाचिया सुखे भूक नाही तान, 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 सदा समाधान सकळांचे, सदा समाधान सकळांचे, सदा समाधान सकळांचे, कृष्णाचिया सुखे भूक नाही तान, 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 सदा समाधान सकळांचे, सदा समाधान सकळांचे, सदा समाधान सकळांचे, पळलेचे नाही झाले किती दिस, कळलेचे नाही झाले किती दिस, पळलेचे नाही झाले किती दिस, कळलेचे नाही झाले किती दिस, बाहेरले वास विसरले, बाहेरील वास विसरली, बाहेरील वास विसरली, विसर कामाचा तुका म्हणे झाला, विसरू कामाचा तुका म्हणे झाला, विसरो कामाचा तुका म्हणे झाला, विसरू कामाचा तुका म्हणे झाला, उद्वेग राहिला जावे यावे, उद्वेग राहिला जावे यावे, उद्वेग राहिला जावे यावे, म्हणाले वाणी नाही झाले, माझी वाणी तुझे वर्णी माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा, प्रेम काही कळा, ऐसे देई प्रेम काही कळा, उठो पार कुमाई,
कृष्णाची सुखे भूक नाही तान कृष्णाची सुखे भूक नाही तान कृष्णाची सुखे भूक नाही तान तिया सुखे भूक नाही तान कृष्णाची सुखे भूक नाही तहान कृष्णाची सुखे भूक नाही तान कृष्णाची सुखे भूक नाही तान कृष्णाची सुखे भूक नाही तान सदा समाधान सकळांचे सदा समाधान सकळांचे माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम सदा समाधान सकळाचे सदा समाधान सकळाचे माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा काही कळा काही कळा काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा काही कळा माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण
कृष्णाची आसुके भूक नाही तान, कृष्णाची आसुके भूक नाही तान, सदा समाधान सकडांची, कडलेची नाही झाले किती दिवस किंवा दिस, बाहेरली वास विसरले, विसर कामाचा तुका म्हणे झाला, उद्वेग राहिला यावे जावे, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, ऐशे दे प्रेम काय कडा, समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जगणनीत पाने मंडनम मंडनानाम, तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम, सदै धवल हासम विठ्ठलम चिंतयामी. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू नमन नमन. दुसरे चरण संताचिया, 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 दुसरे
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका शरण शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज धावाव्या सुबटा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावणी आद्यत्रे जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती श्री संताची माता चरणावरी साष्टांग करी दंडवत मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या सेवेला गे सेवक सेवेला गे सेवक झालो सेवेला गे सेवक झालो सेवेला गे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी ना करावा अभेरू तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावर न करावा सेवेला गे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा हो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवघेर काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुण ना ऐशे दे प्रेम काही करा ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो गजानना गुरु गजानना गुरुवर वंदे गजानना गजानना गुरु गजानना बोला गुरुवर वंदे गजानना गजानना गुरु गजानना गुरुवर वंदे गजानना हे गजानना गुरु गजानना गुरुवर वंदे गजानना गजानना गुरु गजानना गुरुवर वंदे गजानना हे गजानना गुरु गजानना गुरुवर वंदे गजानना गण गण गणात बोते म्हणा गुरुवर वंदे गजानना गण गण गणात बोते म्हणा गुरुवर वंदे गजानना गजानना गुरु गजानना गुरुवर वंदे गजानना गजानना गुरु गजानना गुरुवर वंदे गजानना गजानना गुरु गजानना गुरुवर वंदे गजानना हे गजानना गुरु गजानना हर हर बोले गजानना कृष्णाची सुखी भूक नाही येतात सदा समाधान सकळांची माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐशे दे प्रेम गाई गळा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा बाल क्रीडेतील 3 चरणाचा हा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. भगवंताने कृष्ण अवतारामध्ये अनेक लीला केलेल्या आहेत आणि एका लीलेच्या शंकेचं समाधान महाराज
अभंगामध्ये करतात. सेवा काय निमित्ताने सर्वांना कल्पना आहे. अनेक संतांच्या पदपर्शाने नामचिंतनाने कुंजाजी महाराज आणि उदासीन महाराजांच्या समाधीने आणि गजानन महाराज श्रीराम बाबा वासुदेव बाबा यांच्या वास्तव्याने पवित्र आणि पुनीत झालेलं आपले टाकडी ग्राम आणि अशा ग्रामामध्ये योगीराजांच्या दरबारामध्ये भगवंताच्या कृपेनं संतांच्या आशीर्वादानं संपूर्ण भक्त मंडळी यांच्या सहकार्यानं सालाबाद नेमाप्रमाणे होणारा हा योगीराज गजानन महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव म्हणजे ऋषी पंचमीचा महोत्सव आणि त्या निमित्ताने कालपासून आदरणीय अमोल महाराज यांच्या व्यासपीठ नेतृत्वाखाली गजानन विजय ग्रंथाचं पारायण काल चालू झालं. आज ते पारायणाची सांगता झाली आणि आता हे समारोपीय कीर्तन सर्व मंडळीच्या माध्यमातून माझ्याकडे आहे. विठाला त्या सेवेला सहकार्य म्हणून मृदंग विशारद मूर्ती लहानपण कीर्तिमान विशाल महाराज आहेत. आदरणीय श्री हरिभक्ती परायण गायनाचार्य या मंडळीचं आमच्यावर खूप प्रेम आहे. आदरणीय जगदीश महाराज ते देखील आहेत. आदरणीय श्री हरिभक्ती परायण विनोद महाराज आहेत. आदरणीय श्री हरिभक्ती परायण आमच्या गावचं भूषण आणि गेल्या सोमठाण्याची कितीतरी वर्षापासून दिंडी आहे. किती वर्ष झाले? 122 वर्षापासून दिंडी चालू आहे आणि त्या दिंडीचे चालक आदरणीय आमचे प्रशांत महाराज आहेत. आदरणीय श्री हरिभक्ती परायण विनय अति नम्र असणारे आमचे गुरुबंधू आमचे संजय महाराज आहेत. आदरणीय श्री हरिभक्ती परायण जे नेहमी आमच्या सावलीप्रमाणे आमच्या सोबत असतात अमोल महाराज आहेत. गायक वादक विनेकरी संपूर्ण जाणकार श्रोतवर्ग स्वरांजली सावंतवाले यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला आरंभ करतो. विठाला मुद्दामीन जाणकार शब्द उच्चारला. जाणकार श्रोतवर्ग कारण जे जाणकार आहे ते कीर्तनाला आलेले आहेत. जे बिगर जाणकार आहे ते आरतीच्या वेळेला येणार आहेत आणि त्यांची देखील गरज आहेच आहे. कारण एवढा 700-800 लोकांचा आपण स्वयंपाक केला तो काय आपण ढोरायला घालण्याकरता केला का? विठाला हा ऋषी पंचमीचा उत्सव आमच्या गावामध्ये पूर्वीपासूनच आहे. कारण पूर्वी आपल्या गावातील स्वर्गीय आमचे भिका पाटील घोगरे त्यांच्या घरी भादलेचा भात करते ऋषी पंचमीला. त्यानंतर ते गेल्यानंतर आदरणीय वैकुंठवासी रामकृष्ण पाटील घोगरे ते देखील हा ऋषी पंचमीचा उत्सव म्हणजे सुभाष भाऊ यांचे वडील ते देखील करायचे. त्यानंतर आपल्या इथं मठाची स्थापना झाली. नाना पाटला जागा दिली, मठाची स्थापना झाली. त्यावेळेला आपली एक खोली होती. त्यावेळेला आपण कधी बुंदी वाटत जा, कधी शिरा वाटत जा, कारण आपली अवकत तेवढी नव्हती. ज्या वेळेला हा 2010 मध्ये योगीराजांची या ठिकाणी मूर्ती प्राण प्रतिष्ठा झाली तेव्हापासून सर्वांच्या सहकार्याने आपण महाप्रसादाचं आयोजन करत असतो. विठाला अरे हो, रात्री ज्यांचं कीर्तन झालं आदरणीय आमचे हरिदास महाराज देखील ते देखील कीर्तनाला थांबलेले आहेत. हे आमचं भाग्य आहे आज. विठाला बहीण जवळच्या लोकांचं नाव विसरून जात असते माणूस आणि ते देखील आमचे सारंग मामा माधुरी ज्ञान वगैरे सर्व रामेश्वर वगैरे सर्व मंडळी आमच्यावर नितांत प्रेम करून आमचे श्रीकृष्ण मामा वगैरे सर्व मंडळी आज हजर आहे. जे जे आपल्या गावामध्ये टाडकरी मंडळी आहे शिबिरातले 2 पुरे हजर आहे. चला 2 का होत ना, कारण 200 मधून 2 उभे राहिलेले आहेत. बाकीचे कुठे गेले असतील? ते त्यांच्या आईबापाचं कर्तव्य. कारण 1 महिना आम्ही त्यांच्यावरती संस्कार टाकले. ते संस्कार टिकून ठेवणं हे आई वडिलांचं काम आहे. त्यांनी म्हणायला पाहिजे पोरा कीर्तन आहे नाही म्हणे शाळेत जाणार आहे. तो शाळेत जाऊन काय निष्काळ पाळणार आहे एका दिवसात? विठाला सर्व लोक फार मोठ्या निष्ठेनं या ठिकाणी येतात. आदरणीय आमचे कोकाटे आलेले आहेत. आदरणीय श्री हरिभक्ती परायण ज्यांची व्यसनमुक्ती केंद्र 2 आहेत उमाताई दाडू त्या देखील आलेले आहेत. म्हणजे सर्व लोक फार मोठ्या निष्ठेनं या ठिकाणी प्रगट दिनाला ऋषी पंचमीला आणि आपला वार्षिक उत्सव असतो त्या उत्सवाला हा
आणि या वर्षी आमच्यासोबत नवीन आलेले वारकरी आहेत. आणि एका महिन्यामध्ये काय परिवर्तन झालेलं आहे हे फक्त आमच्या बाडू आबालाच विचारणं महत्वाचं आहे. शेगाववरनं ते आज आलेले आहे. एक महिनाभर आमच्या सोबत होते. ते कोण मिस्त्री काम करतात, काम त्यांनीच केलेलं आहे. विढाला आषाढीच्या आंधी अशी त्यांची अवस्था होती. आमच्या संत बंधांना दिंडीत आणलं असताना ते चहा शरबत दिलं, शरबत ते शरबत तोंडापर्यंत ना एवढं अल्कोहोल वाढलं होतं. भगवान पंढरीशाची कृपा झाली, गजानन महाराजचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे. तेव्हापासून कुठल्याच प्रकारचं अल्कोहोल आलंही नाही आणि ते आता येणारही नाही. गालही वर आले नाही तर गाल खालीच गेले होते. ते नेहमी आम्हाला सहकार्य करणारे आमचे विश्वनाथ भाऊ आहेत. त्यानंतर रमेश पाटील वगैरे सर्व मंडळी, राजू पाटील, सर्व मंडळी आलेली आहे. ज्या ज्या वेळेला आम्ही ही सहकार्याची भावना करतो त्या त्या वेळेला आमचं गाव आम्हाला भरभरून सहकार्य करतो. त्याबद्दल गावकऱ्याला देखील धन्यवाद देणारा. चला बा, माझा विस्तार लय होणार आहे. अशा या पद्धतीने योगीराज गजानन महाराज यांचा हा समाधी उत्सव म्हणजे 115वा संजीवन समाधी उत्सव आहे त्यांचा. आणि त्या हा उत्सव फक्त आपल्या गावात होतो असं नाही, आपल्या विदर्भामध्ये होतो असं नाही, पूर्ण महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर मध्य प्रदेशमध्ये, गुजरातमध्ये, आंध्रामध्ये, कर्नाटकमध्ये, त्यानंतर महाराजांचा उत्सव अमेरिकेमध्ये फार मोठ्या प्रमाणाने, कारण अमेरिकेवाल्याने फार सुंदर गजानन महाराजचं मंदिर बांधलेलं आहे. मी पाहिलं नाही पण येईन पाण्याचा योग. विढाला चला या आवणी तलावरती अनेक संत महात्मे त्या ऋषी पंचमीच्या निमित्तानं गेल्या 17 दिवस आपण जगद्गुरु म्हणजे तुकोबरायच्या जीवनाचा चरित्राचा विचार देखील केलेला आहे. आमच्या महाराजांना काही माहिती नव्हतं, त्यामुळे मी तुम्हाला माहिती सांगून आलो. तरी सर्व रात्रीच माहिती महाराजांनी सांगितलेली आहे. तरीही वक्त्याचं कर्तव्य असते ते सांगणं. कोणीतरी कीर्तनकारांनी सांगितलं होतं, नवरदेव लग्नाला गेला, लग्नाला घेऊन तिकून नवरी घेऊन आला, त्या बाया आडव्या होता, नाव सांग. त्याच तर बायानं नाव ठेवलेलं असते, त्या बायाला नाव नसते का माहीत? त्या बायांना नाव जरी माहीत असलं तरी ती प्रथा आहे, तो नियम आहे. तसं आयोजन कशा निमित्तानं आहे हे श्रोत्यांना माहिती जरी असलं तरीही मात्र वक्त्याचं कर्तव्य असते ते सांगितलंच पाहिजे त्याने, तरच त्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य वाढतो. विढाला चला, हा ऋषी पंचमी वैदिक धर्मामध्ये अनादिकालचा उत्सव आहे. तर सप्त ऋषीचं पूजन करतात. नांगरलेल्या जमिनीमध्ये जे धान्य उगवलं त्या धान्याचं सेवन करतात. त्याने आपल्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. म्हणजे फराळाचं आहे ना, त्यावेळेला नांगरलेल्या जमिनीमध्ये गंगाफळ म्हणजे काशीफळ, देवफळ, गट खांदा, त्याला पुन्हा आधी गद्दूची भाजीच खातात, दुसरं काही खात नाही. अनादिकालाचा हा ऋषी पंचमीचा उत्सव. योगीराज गजानन महाराज शेगावला प्रगट झाले आणि प्रगट झाले असताना अनेक भक्तांना त्यांनी लीला दाखवलेल्या आहे. आता हे सर्व लीला या ठिकाणी आपण ठेवलेल्याच आहेत. दुसऱ्या अध्यायामध्ये गेलेली आहे. त्यानंतर तिसऱ्या अध्यायामध्ये जानकीराम बिमार पडला, त्याला दिला तीर्थप्रसाद पाठवला, अंगारा पाठवला. चौथ्या अध्यायामध्ये चिलमी पेठवली. पाचव्या अध्यायामध्ये भास्कर महाराजांना चमत्कार दाखवला. 6व्या अध्यायामध्ये मक्याची कंस श्रवणाचा हे केलं. 7व्या अध्यायामध्ये महाराज शेगावला मारुतीच्या मंदिरामध्ये राहिले, तिथल्या लोकांनी हे केलेलं आहे. त्यानंतर 8व्या अध्यायामध्ये गंगा आरतीचा जो हे होता. 8व्या अध्यायामध्ये ते गोसाई लोक आले होते, जळत्या पलंकार बसवलेलं आहे. त्यानंतर पुढे हे घोडा शांत केलेला आहे गोविंदबा बारशी टाकडीकरांचा. गोविंदाबा बारशी टाकडीचे होते आपल्या, आणि गजानन महाराज त्यांच्या भेटीला चाललेले होते. त्यावेळेला ते इथं आणि ज्ञानखेडच्या विहिरीवर बसले असं मला आकाराम आबांनी सांगितलं होतं. विढाला शाळा होती पहिले जुन्या काळामध्ये, त्या शाळेवरती गजानन महाराज बसले म्हणून प्रासादिक आहे. आमचे आदरणीय गुलाबराव म्हणत महाराज, आम्ही अनेक आश्रमामध्ये जातो पण आपल्या आश्रमामध्ये जेवढं समाधान वाटते ना तेवढं कुठंच वाटत नाही.
त्याचं कारण आहे गजानन महाराजचे स्वतः चरण या ठिकाणी लागलेले आहेत, पहिलं कारण. दुसरं कारण आपला नित्य काकडा आणि हरिपाठ हा नित्याचा चालू असतो. विढाला आरशी डकडीकरांचा घोडा शांत केलेला आहे, पुढे बाळापूरवालीची गाय शांत केलेली आहे. 11व्या अध्यायामध्ये समाधिस्थ झालेली आहे. त्यानंतर कावड्याचं निवार 11व्या अध्यायामध्ये यांना समाधी दिली, भास्कर महाराजांना समाधी दिली. त्यानंतर कावड्याचं निवारण केलं, गणुजवऱ्याचं रक्षण केलेले, अशा अनेक लीला महाराजांनी केलेल्या आहेत. नौका काय तारलेली आहे. त्यानंतर आपल्या अकोल्याला महाराज लोकमान्य टिळकाच्या सभेला देखील आलेले होते. कवराची भाजी भाकर खाल्लेली आहे, रेल्वे थांबलेली आहे मलकापूरला जाताना. त्यानंतर करवेले भक्ता लागी विठ्ठल दर्शन केलं आणि 19व्या अध्यायामध्ये महाराज पंढरपूरला गेले. आणि पंढरपूरला गेले असताना भगवंताला आज्ञा मागितली. आषाढी वारीला गेले होते, आज्ञा द्यावी आता येतो आम्ही. आता तुम्ही जे सांगितलेलं कार्य ते आम्ही केलेलं आहे. ते कार्य संपलं आणि कार्य संपल्यानंतर शहाणे माणसं या ठिकाणी राहत नाहीत. ते कुठं जातात महाराज? ज्या ठिकाणाहून आले त्या ठिकाणी. संत गेले तया ठाया. ज्या ठिकाणाहून संत महात्मे येतात त्याच ठिकाणावर जाण्याची आज्ञा मागतात. तेव्हा तुझ्या कृपेने अनेकांचा उद्धार केलेला आहे, अनेकांच्या व्याधी घालवलेल्या आहे, अनेकांच्या व्याधी घालवणार आहेत आणि अनेकांच्या व्याधी घालून आलेले देखील आहे. त्यानंतर आज्ञा मागितली, तिथून शेगावला आले. शेगावला आले सोबतच्या मंडळीनं सांगितलं महाराज लढे म्हणजे आमचं काही चुकलं का? त्याने सांगितलं तुमचं चुकलं नाही, मी भगवंताला आज्ञा मागितलेली आहे. आणि आज्ञा मागितली असताना मग तिथं भास्कर महाराजांनी सर्व मंडळी जमा केलं, महाराजांचं मंदिर बांधण्याचा संकल्प केला. समाधी स्थलावरती महाराजांच्या हाताने समाधी स्थल तयार केलेलं आहे. भाद्रपद महिना लागला, कारण श्रावण महिना, आणि श्रावण महिन्यामध्ये देहाला थोडी क्षीणता आली. भाद्रपद शुद्ध चतुर्थीचा म्हणजे विनायक चतुर्दशीचा दिवस उजळलेला, म्हणजे कालचा दिवस उजळला. सर्व भक्त मंडळीला बोलावलं आणि सांगितलं गडे हो माझं कार्य संपलेलं आहे आणि कार्य संपलं असताना देवादिकांना देखील जावं लागलेलं आहे. आम्ही येतो आता, आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी. आम्हाला जायचा तो पांडुरंग परमात्मा आम्हाला बोलावत आहे. त्यावेळेला बरीच मंडळी रडायला लागली आणि असं अरे असे लडके शिष्य मार्का गुरु काय कामाचा? लढायचं नाही. तुम्हाला वाटते मी जातो म्हणजे काय कुठं जातो का? मी तुम्हाला इथून कधी जाणार नाही. महाराजांनी काल ओवी सांगितली, मी गेलो ऐशे मानू नका, भक्तीत अंतर कदा मजला विसरू नका, मी आहे इथेच इथंच आहो असं महाराजांनी सांगितलं. तिथं जर आहे शेगावला, इथं नाहीत का? विढाला दर्शनाला शेगावला जायचं, भाव तिथंच असायचा. कारण सर्व ठिकाणी जरी हवा असली, हवा सर्व ठिकाणी आहे का नाही हवा, पण आपल्या गाडीचं चाक पंक्चर झालं. आता चाक पंक्चर झालं असताना मग रस्त्यानं चालता हवा काऊन ना भरत? हवा भरण्यापुरतं कुठे जावं लागते? पंक्चरच्या दुकानावरच जावं लागतंय. तसं सांसारिक लोकांच्या साऱ्या गाड्या पंक्चरच व्हायला आहे. कोणाची लेकरामुळे असेल, कोणाची पत्नीमुळे असेल, कोणाची कशामुळे असेल, कोणाची कशामुळे असेल. मग ते पंक्चर जोडण्याकरता आपल्याला शेगावला जावंच लागणार आहे, भगवंताकडे यावंच लागणार आहे. हा सिद्धांत घ्यायचा. विढाला संसारले सरे जर पंक्चर सांगत बसलो तर माझा टाइम इथं जाऊन जाणार आहे. मग महाराज झालं मी आहे इथेच. सर्वांना आज्ञा मागितली. आपला जो जीव होता तो ब्रह्मांडामध्ये ठेवला. त्यानंतर गोविंदाबा शास्त्री आले, अनेक मंडळी आली, त्यांनी परीक्षा पाहिली. परीक्षा लोण्याचा गोळा डोक्यावर ठेवला. त्याला असं किती दिवस जरी ठेवला आपण तरी ते तसंच राहणार आहे. मग हजारो टाडकरी मिळाले त्या काळात 115 वर्षाच्या आधी. त्यानंतर गावातून मिरवणूक निघाली. गावातून मिरवणूक निघाली असताना लोकांनी पैसे पेढे काय असे टाकले, शेळ टाकले होते, रांगोळ्या काढलेल्या होत्या. त्यानंतर शेगावला आणलं, म्हणजे मंदिरामध्ये आणलं. मंदिरामध्ये आणलं असताना समाधीमध्ये महाराजांना बसवलं. बसवलं असताना तिथं काय काय टाकलं असेल त्यांनी, त्या काळात मीठ काय टाकलं, गुलाल काय टाकला, फुलं पुष्प वगैरे टाकलेले, अनेकांनी पैसे देखील टाकले.
त्यानंतर शेवटची शिडा लावली आणि सर्वांनी जयघोष केला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. विठ्ठला विठ्ठला. आता हे झालं समाधीचा प्रसंग. आता आपल्याला सांगितलं महाराज मंडळीला, बाबा मला लय सांगावं लागतंय. त्यामुळे महाराज आता समाधीस्थ झाले. समाधीस्थ झाल्यानंतर देखील अनेक त्यांचे चमत्कार झालेले आहे, होऊन राहिलेले आहे. अजून देखील तुम्ही भाव धरा, माझ्या ठाई तुम्ही भाव जैसा धरा, तैसाच मी खरा तुम्हाला घे. हा म्हणजे असे अनेकांना अनेक प्रकारचे चमत्कार त्यांच्या लीला आहेत. हा गजानन महाराजांचं वर्णन तुम्ही आपण लोक काय करणार आहोत, कारण त्यांचा महिमा दोन प्रकारचा आहे. एक स्वरूप महिमा आहे आणि एक सामर्थ्य महिमा आहे. स्वरूप महिमा काय आहे हो? ज्ञानेश्वरीच्या 10व्या अध्यायामध्ये पहिलंच ओळ आहे. नमो विशदबोध विदग्धा विद्या रविद प्रबोधा पराप्रमय प्रमादा विलाशिया नमो संसार तम सूर्या अपरमित परम वीर्या तरण तारतुर्या लालन लीला. हा झाला त्यांचा स्वरूप महिमा. सामर्थ्य महिमा काय? तया परी श्री गुरु करती जय अंगीकारू कै होनी ठाके संसारू मोक्षमय आगवा. त्यांचा काय महिमा, आपण काय त्यांचा महिमा वर्णू मी पामर नकडे साचार ब्रह्माधिक देवांना त्याचा महिमा कळत नाही. मग आपलं कर्तव्य काय? उगाची माता ठेवी जे चरणी हेची भले दोन हस्त आणि तिसरं मस्त त्यांच्या पादुकार ठेवावं आणि त्यांच्या कार्याला सहकार्य करावं. यातच आपला उद्धार आहे. विठाला श्री गुरुचे महिमा आकडिता केसे साधन हे जाणून म्यान मन निवांत केले. आणि असा महाराजांचा ऋषी पंचमीचा म्हणजे त्यांच्या समाधी सोहळ्याचा उत्सव आहे. एक दोन प्रश्न उद्भवतात की महाराजांचा समाधी सोहळा का करावा. गजानन महाराजचे आपल्यावर उपकार आहेत. गजानन महाराजचे उपकार आहेत जागविती, शिकविती आणि सांभाळती. हे त्यांचे उपकार असल्यामुळे त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होणं आपलं कर्तव्य आहे. त्या कर्तव्याची जाण आपण गावकरी सर्व भक्त मंडळी ठेवता, त्याबद्दल पुन्हा सर्वांना धन्यवाद देतो. महाराज पण हा उत्सव करत असताना समाधीचा उत्सव याचा फायदा काय आहे? याचे 2-4 फायदे आहेत. पहिला फायदा आहे, भगवान म्हणतात अर्जुना मला ते आवडतात जे संतांची उत्सव करतात, तेही प्राणा फुरते आवडते मज नुरते. जे भक्त चरित्राते प्रशंसिती, भक्ताच्या चरित्राची प्रशंसा करणारे देवाला आवडतात. महाराजांची ऋषी पंचमी करणारे आवडत नसतील का? हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे, कारण गजानन महाराज हे मुक्त कोटीतले संत आहे आणि मुक्त पुरुषाचे उत्सव केले की आपल्याला देखील मुक्तदशा प्राप्त. मुक्ता ती निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता जैसे दिपे दिशे पाता आपुली वस्तू. हा दुसरा फायदा आहे. तिसरा फायदा आहे, जे संतांचे उत्सव करतात त्या उत्सवाला जे सहकार्य करतात ना, आशुतोष भगवान म्हणतात मी त्याला परम दैवत मानतो. प्रेमळाची वार्ता जे अनुवादती पंडुसुता ते मानू परम देवता आपुली. आम्ही कदाचित आपण देवाचे उत्सव केले आणि संतांचे जर उत्सव नाही केले तर ते देवाला आवडत नाही. करोणी पूजा संभार माझ्या पूजेचा त्यादर माझी पूजा करता एकाग्र तैसा अजून घरा येते. पूजेचं साहित्य जमा केलं. सांभार म्हणजे साहित्य जमा केलं. मंदिरामध्ये गेले, इथं आले, पांडुरंगाला नमस्कार केला, आईसाहेब रुक्मिणीला नमस्कार केला, पण गजानन बाबाला, श्रीराम बाबाला, वासुदेव महाराजांना नमस्कार केलाच नाही. त्यानंतर घरी आपण निघून गेलो, त्यांची पूजा केली, इतरांची पूजा केली नाही. मग देव म्हणतात मला त्यांनी लाथा मारल्यासारखं वाटलं. त्या साधूची पूजा न करता जो माझी पूजा करी सर्वथा त्याने उरी आणि तल्या लाथा की माझ्या घाता प्रवर्तला. हा राजा खरं. आणि उद्धवाने विचारलं देवा तुमचं त्या साधूचं एवढं कसं काही एक आहे? तुला माहित नाही उद्धवा, संत माझे लढीवाड आहे, संत माझे लढीवाड, त्यांची सेवा लागे मज गोड, संत सेवकाचे पूर्वी कोड मज निचाड चाड तयाची. जो संतांची सेवा करतो देव त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. विठाला एका जणांनी व्रत केलं. काय व्रत केलं मला आठवत नाही. त्या व्रताची सांगता करायची होती. तो ब्राह्मण बाकडे गेला, ब्राह्मण बा मी व्रत केलेलं आहे, त्या व्रताची सांगता करायची.
ब्राह्मण सांगितलं हे व्रत आपल्या गावात कोण केलं नाही, हे व्रत आपल्या तालुक्यात नाही, हे व्रत आपल्या जिल्ह्यामध्ये कोणच केलं नाही. फार चांगलं केलं तू व्रत केलं तर. पण त्या व्रताची सांगता एक सौभाग्यवती स्त्रीला जेवणा करता सांग, तिला उच्च प्रतीची साडी घे, मिष्टान्नाचं जेवण दे, तिची पूजा वगैरे कर. तो घरी आला, सांगितलं पत्नीला, पत्नी सांगितलं काही हरकत नाही, अमुक अमुक वेळेला सांगितलं जाते. हा माणूस सांगायला गेला, भाई उद्या आमच्याकडे व्रताची सांगता आहे, तुम्ही जेवणा करता या, पण येसान तर एकट्याचे जा बरं, नाही तर बाळाले सवय बायतुला घेऊन एक जातीन 4 धनी सोबत नेता. धन्यवाद तुम्हाला. कीर्तनाले काऊन आणत तसे पैसे काढायला जातात तर 2-4 धनी जाता, आणि कीर्तनाले एकट्या एकट्या येता. विढाला सोबत आणायचं. त्यानंतर मग त्या बाईला मी एकटीच येते. त्या मुलांनी पाहिलं आपली आई उद्या जेवायला जाणार. मग ते पोरग सकाळी उठला, आंघोळ केली आणि खेळण्याकरता निघून गेलं. आणि खेळण्याकरता निघून गेलं असताना त्याची आई बराबर 11 वाजता दाराला कुलूप लावत असताना ते परत, आई मला चाट मारून चालली होती, मला तुझ्या सोबत यायचं जेवायला. लहान लेकरू कडेवर घेतलं. लहान लेकर एका डोळ्यात भूक असते, लगेच कडेवर घेतलं. कडेवर घेतलं असताना गेली असताना त्या घरमालकाने सांगितलं, भाई तुम्हाला एकटीला सांगितलं होतं, ते पोरग कशाला आणलं. त्याने सांगितलं, पाटील ते काय जेवतंय का पाहण्या. त्याने सांगितलं ते जमणार नाही. मुलाला झटका मारला, ते काकीत बसलेलं होतं, ते वाणेरा चिटल्यासारखं पक्क झिटकलं. पुन्हा याने झटका मारला, 2 झटके मारले, खाली पाडलं. त्याला 2 लाथा मारल्या आणि लगे त्याला काढून दिलं. त्या बाईला घरामध्ये नेलं, पाठावर उभं केलं, तिचे पाय धुतले, तिला पंचपक्वान्नाचं जेवण दिलं, 5,000ची साडी दिली. नेसलीशील ते मानंदा मामी नाही नेसलीशील का ते बाई. तो बोने बाई 5,000ची साडी, ते बाई हने लाव त्याला अंगाड बिची काडी. विडाला बाई रागावली. बाळक एक विढाला त्याच्या उरी हानी कल्या लाता, मग पाटोळही नेसविता, शोभली माता समजे ना. तस आपण देवाचे उत्सव केले, देवाच्या वाऱ्या केल्या, पण संतांची जर वारी आणि संतांची जर उत्सव नाही केले ते देवाला आवडत नाही. देवाला आवडत याकरता बाबांचा ऋषी पंचमीचा उत्सव ठिकठिकाणी प्रतिवर्षीप्रमाणे सर्व भक्त मंडळी करतात. तोच उत्सव आपल्या या ठिकाणी आलेला. असे अनेक फायदे तुकोबाराने अगदी सोपी सांगितलं. तुम्ही आपण संसारिक आहे, कडत न कडत दोष होतो, आणि संतांची उत्सव केले ते दोष निघून जात असतात. कुणी तर केले विष्णुदासी संगे आपुल्या हे दोषी, किंवा पुण्यवंत पुण्यवंत भावे सज्जनाचे नाव घ्या. हा पुण्यवंत व्हावे हिता सज्जनाची नावे. तुका म्हणे पापे जाती मंत्र्याची आजपे, सोयऱ्या जाती संतांची आजपे. हा हे सामर्थ्य संत नामामध्ये. ऐक जेत वाचा विसवेते साधू कथा. साधू कथेनं वाचला विसावा, जीवाला विसावा प्राप्त होत असते. तेवढा करता संतांचे उत्सव केले पाहिजे. असे अनेक मुद्दे मला मांडता येतील, पण फार मुद्दे मांडणं गरजेचं नाही. त्या अनुषंगाने बाबांचा हा ऋषी पंचमीचा पुण्यतिथीचा उत्सव, त्या उत्सवानिमित्तानं सेवा सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा बालक्रीडेमधला अभंग आपण
सेवेकरता निवडलेला आहे आणि एका प्रसंगाचे संशय निवृत्ती करत आहे. एका लीलेची संशय निवृत्ती अशी आहे की भगवान परमात्मा गायी घेऊन गोकुळामध्ये आले असताना सर्व लोकांची धावपळ, जशी आपली कालपासून सर्वांची धावपळ चालू आहे. कोणाचं साहित्य आणायचे, कोणाची कशी काही, कोणाची अनेक अनेक प्रकारचं ज्याची त्याची धावपळ त्याच्या अधिकाराप्रमाणे प्रत्येकाची चालू आहे. तसं गोकुळामध्ये सर्व लोकांची धावपळ पाहिली. भगवंताने प्रश्न केला, अरे धावपळ कशाची आहे? लोकांनी काही सांगितलं नाही. मग राजाकडे गेले, नंद बाबाकडे. परमात्मा, बाबा सर्वांची धावपळ दिसत आहे, हे कशी काय धावपळ चालू केली तुम्ही? त्याने सांगितलं, ही जे धावपळ चालू आहे इंद्रयागाची धावपळ चालू आहे. इंद्रयागाची? इंद्राचा याग कशा करता? तसं इंद्र हे पर्जन्य देवता आहे आणि पर्जन्य त्याच्यामुळे पडत असतो पाणी. त्या पाणी पडल्यामुळे आपले गुरढोरांचं संरक्षण होते. गायी दूध भरपूर देतात. गायीने दूध दिलं की आपण त्याच्यावर आपला उदरनिर्वाह करतो. कृष्णाने सांगितलं, बाबा इंद्र का देव आहे का? इंद्र बघता हे करणारा देव आहे. हा हो त्या रंबेसारख्या नाचणाऱ्या पाहणारा इंद्र हा विघ्न संतोषी देव आहे. भगवंत लय बोलले. सर्वांच्या मनामध्ये पक्का निश्चय झाला, खरंच आता इंद्र देव नसावा, भोगी आणि विलासी असावा तो. मग आता बाबा ज्या गोवर्धन पर्वतावरती आपल्या गायीचं संरक्षण होते त्या गोवर्धनाची आपण पूजा करू. राजा बोलले, कृष्ण चाल बाबा, कारण त्याच्या लय लीला आलेलेच होते. गेले सर्व, कारण साहित्य जमा होईलच होतं. तिकडला मंडप उपटला, इकडे गोवर्धनाजवळ मंडप टाकला. मंडप टाकला असताना बरेच लोक पूजा करायला लागले. पूजा करत असताना गोवर्धन भगवंताची पूजा करत असताना 56 प्रकारचे भोग अर्पण करायला लागले. पोट्टे असे खेळून राहिले, ते लहान लहान पोट्टे. तेवढ्यात इंद्राने वरती विचार केला. त्याच्या पोष्टमनला विचारलं, का रे गोकुळातल्या लोकांनी इंद्रयाग नाही केला का? तू आवती माझ्याकडे पाठवून, तू म्हणे आलीच नाही तर मी कुठून पाठवू? कारण पत्र आलं पोस्टात तर आपल्या घरी. अग्निमुखी टाकलेला घास हा देवादिकांना प्राप्त होत असते, हा नियम आहे. आपल्या पितरांना पोचतो, हा देखील नियम आहे. मग त्यांनी सांगितलं, आलंच नाही तर मी कुठून पाठवणार आहे? काय गडबड आहे? काही सेवक बोलावले इंद्राने, जा पाहून या. गेले पाहण्याकरता गेले असताना तिकडे गोवर्धनाची पूजा चालू होती. पोट्टे खेळून राहिले. पोट्टे खेळत असताना मग त्यांनी विचारलं, का रे गोकुळातले का? त्यांनी सांगितलं, हो. का रे इंद्रयाग केला नाही? इंद्रयाग म्हटल्यावर एका जणांनी त्याची गच्चली पकडली. इंद्र का देव आहे का? इंद्रा भोगी विलासी, रंबी तिलोत्तनाचा उपभोग घेतो, तो कुठला देव आहे? आता त्या फार बोलले ते. आता जर तुम्ही त्या इंद्राचं नाव घेतलं तर मग माणसानं सांगितलं नाही, ते सुटले वा कशी तरी. गेले असताना इंद्राला सांगितलं, काय सांगावं आता तुम्हाला महाराज? इंद्राला ती बोलायला लागली त्याचे सेवक लोक. अरे काय झालं सांगसाल तर? म्हणे ते देव मानायलाच तयार नाहीत, तुम्हाला आवती कुठून देतील? हा, ते पूजा कोणाची करतात? गोवर्धनाची. इंद्राला राग आला आणि रागाच्या भरामध्ये त्याने संवर्धन मेघाला आज्ञा केली. संवर्धन नावाचा मेघ म्हणजे राखीव दळ विठाला मेघाला आज्ञा केली, जा गोकुळाचा नैनाट करा, गोकुळ दिसलंच ना पाहिजे, एवढा पाऊस पाडा. हे इंद्रानेच ठरवलं. त्यानंतर इकडे गोवर्धनाची पूजा झाली. गोवर्धन भगवंताची पूजा झाली असताना भगवंत सांगितलं, बाबा तुम्ही किती वर्षापासून इंद्राची पूजा करता? तुम्हाला कधी त्यांनी दर्शन दिलं का? नाही. तुम्ही दिलेलं स्वीकार केला का? आपला गोवर्धन भगवान पाहता, हा काय परमात्मा? आणि सर्वजण डोळे लावा. सर्वांनी डोळे लावले. आली कालीजन काय त्याला मंत्र काय म्हणता येते? न म्हणणारा आरामशीर म्हणते, पण म्हणणारा चांगला जोरात म्हणते. चुकीचा म्हणणारा मनातल्या मनात. स्पष्ट पाठ आहे याने काहीतरी. मग भगवंताने तिकडे मोठा प्रकाश पडला, लख प्रकाश पडला.
त्या लख प्रकाशामध्ये एक निळबुंद दिसलं आणि त्याच्यामध्ये चतुर्भुज रूप धारण भगवंताने धारण केलेलं आहे. बहुरूपी नटला नारायणी व हा त्याला काय रूप घेता येत नाही. त्यानेच तिथं चतुर्भुज नारायण रूप घेतलं. प्रत्येकाने सांगितलं डोळे उघडा, पहा पहा पहा, दिसतंय का तुम्हाला? त्याने सांगितलं हो हो, लख उजेड आहे. त्या उजेडामध्ये निळसर बिंब आहे, त्याच्यामध्ये चतुर्भुज मूर्ती आहे भगवंत गोवर्धनाची. तुम्हाला दिसतंय ना? नमस्कार करा आणि जय जयकार करा. गोवर्धन भगवान की जय. सर्वांनी गोवर्धनाला नमस्कार केला. दही दूध तूप लोणी आणलं होतं ते टाकायला भगवंताने आ केलं, त्यांनी टाकलं, त्यांनी ते घेतलं. त्यानंतर मग गोवर्धन भगवंताची पूजा झाली. आलेला जो प्रसाद होता तो सेवन करण्याकरता गोपाळ बसले, काही काही एकटे बसले. ते एकटगुरी होती, ते एकटे बसले. काही काही सामूहिक बसले. कोणाच्या घरची भाजी, कोणाच्या घरचं वरण, कोणा घरचं काही, कोणाच्या घरचं काही. ज्या वेळेला परमहंस रामचंद्र बाबाकडे अनेक लोक यायचे, त्यावेळेला ते आपापल्या घरून शिदोऱ्या आणायचे. कोणाच्या वड्याची भाजी, कोणाची बेसन, कोणाचं काही. ते सर्व एका ठिकाणी बसल्यानंतर एकामेकाला देत किती आनंद येते. परमपूजनीय डोंगरीचे महाराज म्हणायचे, सामूहिक भोजन से आणि सामुदायिक भजन से बहुत आनंद मिलता. विठाला एकट्याने ते लय घरी घेतलं, निष्काळ पाळला. इकडे सामूहिक मध्ये आनंद असतो. घरामध्ये कुलूप लावून मोठ्या पूर्णाच्या पोळ्या खाल्ल्या, त्याला महत्व नाही. इथं भाजी भाकरी खाण्यात महत्व आहे. हा हा हा, सामूहिक. काही एकटे जेवायला लागले, काही असे, काही गोपाळ, काहीचे जेवण झाले, काहीचे उठले. तेवढ्यात मेघ आले. अंधार किट पडलेला होता. अरे संवर्धन नावाच्या मेघाला बोलावलं ना. अंधार पडला. अंधार पडल्यानंतर ढग एकामेकाला घासायला लागले. विस्त्यासारखे फुनगे खाली पडायला लागले. मग काही गेले असताना कृष्णाकडे, कृष्णा बघ बघ, इंद्राला राग आलेला आहे. मग येऊ द्या, आला तर आपल्याला काय घेणं देणं नाही त्याचं. नाही नाही म्हणे, आपण त्याची पूजा सोडली ना म्हणून त्याला राग आला. मग त्याची पूजा सोडली, आपण कोणाची तरी पूजा केलीच ना. आपण कोणाची पूजा केली म्हणजे गोवर्धनाची. मग आपलं रक्षण कोण करणार आहे आता? इंद्र नाही करणार तर गोवर्धन करणार आहे. गोवर्धन कसा काय? चला आपण जाऊ पर्वताला हात लावू. काही काही शंका खरोते. पर्वत काय 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 पर्वत गोवर्धन क्षत्रिय आहे का म्हणे ते डोक्यावर घेतात. भाविक गोपाळ ते गोपाळ हे गोपाळांनो लावा हात. भगवंताने हात लावला. हात लावल्यावर पर्वताशी हात लाविला अनंते. आपे आपे जाय वर, तिथे वर जायला लागला तो गोवर्धन पर्वत. सर्व आले आणि सर्व आले असताना जे जे जीव होते, जे ते देवाच्या अंकित होते, ते सर्व लोक आलेले आहे. सर्व जीव, सर्व प्राणी आले असताना मग काही न डोकं लावलं. उच्च होते त्यांनी डोके लावले गोवर्धन पर्वताला. आता ते उच्च लोक कुठं डोकं लावतील सांगोल्यात जात नाही. जिथं लावायचं नाही तिथे लावतात. कुठं डोकं लावतील सांगोल्या जात नाही. काही काही ठेंगणे होते, ठेंगणे. त्या ठेंगण्यानं अशा काठ्या लावल्या, कोण काही कोण काही कोण काही कोण काही. आणि असं केलं असताना मग तिथं तुकोबराईकडे एखाद्याने शंका निर्माण केली. कारण 7 दिवस ते गोवर्धन पर्वताच्या खाली राहिले. का तुकोबराय 7 दिवस ते गोवर्धन पर्वताच्या खाली राहिले? तर तिथं काय त्यांनी सामुग्री नेली होती का? आपण जसं पंढरपूरला जातो तसं मुरमुऱ्याचे काय मुरमुऱ्याचा चिवडा, बेसनाचे लाडू, रव्याचे लाडू, शेंगदाणे असं आपण नेतो तसं मग त्याने सोबत नेलं होतं का? सोबत एका सांजीचं नेलं त्यानं. ते एका सांजीचं नेलं. बरं मग तिथं त्या गोवर्धन पर्वताखाली काही ढाबे वगैरे लागले होते का? हॉटेली वगैरे होत्या का? निसर्ग वगैरे लागला होता का? म्हणजे काय लागलं होतं तिथं? आणि देहाचा धर्म तर आहे भूक आणि ताण, हा प्राणाचा धर्म आहे. मग तुकोबराय शंकराचार्य महाराज 7 दिवस ते गोकुळवासी सर्व जीव जर गोवर्धन पर्वताखाली राहिले मग त्यांना भूक आणि ताण लागली नाही का? तुकोबराय सांगितलं नाही लागली. कशी काय लागली नाही महाराज त्यांना भूक आणि ताण? हा तर देहाचा धर्म आहे ना. त्यावेळेला तुकोबराय सांगितलं अरे त्यांना कृष्णाचं सुख प्राप्त झाल्यामुळे
ताण आणि भुकीचा विसर पडला होता अभंगाच्या पहिल्या चरणात. कृष्णाची या सुखे भूक नाही तान, कृष्णाची या सुखे भूक नाही तान, कृष्णाची या सुखे भूक नाही तान, कृष्णाची या सुखे भूक नाही तान. हो कृष्णाची या सुखे भूक नाही तान, 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 कृष्णाची या सुखे भूक नाही तान. हो कृष्णाची सुखे भूक नाही तान, कृष्णाची या सुखे भूक नाही तान, कृष्णाची या सुखे भूक नाही तान, कृष्णाची या सुखे भूक नाही तान. सदा समाधान सकळाचे, सदा समाधान सकळाचे हो. सदा समाधान सकळाचे हो. सदा समाधान सकळाचे सकळाचे. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. हे माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे गुण नाम. वा, लय गोड. जे जगदीश महाराज करता टाळेवाज धरले गोड. कारण आमच्या कीर्तनकार पेक्षा ना गायक वादक मंडळ लय हुशार आहे. कारण आता आपला सप्ताह होतो तिथला झाल्यानंतर मग तो वणीचा झाला, तेव्हापासून मग सप्ते वगैरे आषाढीची वारी वगैरे येतो, ऋषी पंचमीलाच लगेच. पण हे रिकाम्या टायमामध्ये आपल्यासारखा मोबाईल पायातून झोपा काढत बसत नाही. हे काय करतं मृदंगाचार्य, बोल बसवतात, त्याची तालीम करतात. हे गायक वादक काय करतात माहिती का, नवीन नवीन चाली बसवतात. आणि नवीन नवीन चाली बसवल्यानंतर मग ते आता या ऋषी पंचमी पासून आता हे झालं की पुढे गणपतीच्या प्रदक्षिणा, गणपती झाले की नवरात्र, नवरात्र झालं की मग चालू आपले कार्यक्रम, वार्षिक जे उत्सव आहेत ते. आणि एकदम लय गोड. आम्ही काही नाही, आम्ही फक्त कीर्तनकार मंडळी असे जेवढं पाठांतर आहे तेवढंच ठेवतो आणि बाकी मग झपा काढत बसतो. विढाला ढलो 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 ढलो. गायक वादक मंडळी लय हुशार. चला वा, आपल्याला तिकडे नाही जायचं. लय गोड चाल म्हटली. कृष्णाचे सुखे भूक नाही तान, कारण भूक हा देहाचा धर्म आहे का मनाचा धर्म आहे? आबा, भूक मनाले लागते का देहाले लागते? मनाले नाही लागत. आणि ते चित्त, मन बुद्धी चित्त म्हणा, भगवत चरणी भगवंताच्या सुखामध्ये विलीन झालेलं आहे. हरिणे माझे हरले चित्त, भारवित विसरले. त्याने चित्त चोरलेले नंदाच्या आनंदाने त्यानं आपलं चित्त चोरून घेतलेलं आहे. आणि चित्त चोरून घेतलेले असल्यामुळे मग त्याचं सुख त्याने आपल्याला प्राप्त करून दिलं. कृष्णाच्या सुखे भूक नाही तान. याच्यापेक्षा पुढचा शब्द उच्चारतो. जीवन जगत असताना माणसाला खरं परमात्म्याचं सुख प्राप्त झालं की संसारातलं सुख सुख वाटतच नाही. विडाला ढलो 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 ढलो. याच्या पुढे बोलू का थोडस?
कारण खरं जर परमात्म्याचं सुख जर प्राप्त झालं तर विषयातलं सुख माणसाला सुख वाटतच नाही आणि विषयामध्ये सुखच नाही. विषयी जे सुख ते साध्यंतची जाण दुःख बरी, पण काय की जे मूर्ख, मूर्ख म्हणजे अज्ञानी, ज्ञानेश्वर मूर्ख शब्दाचा अर्थ अज्ञानी, काय की जे मूर्ख न सेविता न सरे, विषयामध्ये सुख कुठलं आहे, पण अज्ञानामुळे त्या सुखाचा फक्त आभास असतो, माणूस त्याला खरंच सुख मानते. संसारातलं सुख, संसारामध्ये सुख नाही असं नाही माझं म्हणणं, पण संसारातलं सुख क्षणिक आहे. नित्य आनंदापुढे आनंद तो कोण, विषय सुख बाई बापुढे ते क्षीण नाश पावणार सुख आहे. हा हा, सर्व नाश पावणार सुख लोकांना वाटते, खरं ते सुखच आहे, शाश्वत सुख आहे. विषयातलं सुख हे साधनजन्य सुख आहे आणि परमात्म्याचं सुख हे स्वयंसिद्ध सुख आहे. विडाला विषय संपले म्हणजे इंद्रिय संपले की विषय सुखाचा आनंद येत नाही. टीव्ही पाहण्याचा आनंद कुठपर्यंत आहे, जोपर्यंत टोळ्यात तोपर्यंत. घोटा घोटा सुपारी पान खाण्याचा आनंद कुठपर्यंत आहे, एका जोपर्यंत दात आहेत तोपर्यंत. दात संपले की तो आनंद संपला. ऐकण्याचा आनंद जोपर्यंत कान आहे तोपर्यंत बोलण्याचा तसंच आहे. म्हणजे एक ध्यानात ठेवा, विषय नाही संपत, विषय शेवणारा संपतो. दारू नाही संपत, पिणारे संपतात. विढाला मारा आम्ही दारू पितो, म्हटलं तू दारू नाही पित, दारू तुला पिऊन राहिलेली आहे. दिवसेंदिवस तू क्षीण होत चाललेला आहे, हे तुझ्या ध्यानात नाही. म्हणजे विषय नाही संपत, विषय शेवणारा संपत असतो. रस्ता नाही संपत, चालणारे संपतात. रस्ता नाही थकत, चालणारे थकत असतात. तसं शाश्वत सुख साधू संतांना प्राप्त झाल्यामुळे त्यांनी सांगितलं आपल्याला कृष्ण सुख प्राप्त झालेलं आहे. आणि कृष्ण सुख प्राप्त झाल्यामुळे, खरं सुख प्राप्त झाल्यामुळे ताण आणि भुकेचा विसर पडलेला. अगदी तुमच्या यातलं तुमच्या अनुभवाचं सांगतो. या लहान लेकराचे, हा आमचा प्रसाद शाळेतून आला पोळ्याच्या दिवशी, असं कोण काही जीवन काऊन गेला नाही. आला तिकून, आई देणं का जेवायला. आई म्हणे थांब थोडं, भाजी तयार आहे, सर्व तयार आहे, फक्त पोळ्या कणिक भिजवलेली आणि पोळ्या टाकतो. केलं त्यानं. रोडवर आला, रोड आला असताना मित्रमंडळी भेटली. अरे प्रसाद चालतं का क्रिकेट खेळाले, चला म्हणे. गेला, त्या क्रिकेटच्या खेळामध्ये एवढा रमला, घरचा सरा स्वयंपाक झाला, पण जेवायलाच नाही आला. त्याची आजी किंवा आई गेली, पाहते, ए पोरा जेवणा करता ये. तो म्हणे मला भूक नाही. का भूक नाही म्हणते आता, खेळामध्ये त्याचं चित्त रममान झालं. आता भाव या ठिकाणी सांगायचा, साधारण खेळणाऱ्या लोकांचं चित्त जर खेळामध्ये जर रममान झालं, त्याला तानभुकीचा विसर पडतो. त्याला परमात्म्याचं खरं सुख प्राप्त झालं, त्याला तानभूक कुठं आठवणार आहे. विडाला आता या पोरायचं जाऊ दे, ज्याचं झालेलं आहे त्यांनी ध्यानात घ्या. लग्न समजा तुम्ही तुमची सरगत निघाली, सरगत प्रदक्षिणा नाही नवरदेवाची, प्रदक्षिणा फक्त एक बाऊलालचीच निघाली, नाहीतर मग साऱ्या सरगतीच असतात. सर्ग काढली, 4 तास घोड्यावर बसला. पण खरं सांगा मंगेश भाऊ, एखाद्या ह्यानं म्हटलं की मला जायचं आहे म्हणून नाही म्हटलं, ते जाऊ दे. लग्न लावायला गेला, मग त्या पारावरून निघाला, तेव्हापासून घोड्यावर बसेल. मंडपामध्ये आला, काय नाचत असतील ते नाचत. लग्न लागलं, जवळजवळ 4 तास गेले त्या लग्नामध्ये, नाचण्यातून यात. लग्न लागलं, मग लग्न लागल्यावर लोक पंक्तीला बसले. त्याला जिलबी दाखवून खात. त्याला भूक नाही लागली का. एका नवरदेवाला विचारलेच मी, म्हटलं का रे तुला जिलबी दाखवत असताना आम्ही खात होतो, तुला भूक लागली नाही का. तो म्हणे महाराज त्या दिवशी भूकच लागत नाही. मी म्हटलं का लागत नाही. म्हणे खरं सुख प्राप्त होते. मग साधारण देहाचा विसर पडल्यामुळे लग्नामध्ये नवरदेव नवरीला भूक लागत नाही. खरं सांगा, त्या खऱ्या परमात्म्याचं सुख प्राप्त झाल्यानंतर भूक आणि ताण लागेल का. विढाला हो, तेव्हा तुका करायचं दुसरा प्रमाण. तुका म्हणे जीवा थोर झाले नाटवे हे भूक ताण
भागे लिंग कामधेनु कल्प तरु चिंतामणी आवडीची धनी तुका म्हणे जीवा थोर झाले सुख जीवाला थोर सुख प्राप्त झाल्यानंतर तानभूक आठवत नाही त्या गोपाळांना तान आणि भूक लागलीच नाही कृष्णाची सुखे भूक नाही तान एवढंच का मला नाही नाही भगवंताने सदा समाधान सकडांचे सदा आपलं सदा समाधान नाही आपलं कदा कदा समाधान आपलं मनासारखं घडलं तर समाधान मनाच्या विरुद्ध जर घडलं तर मग समाधान नाही लगेच समाधान बिघडून जाते आपलं म्हणून सदा नेहमी समाधान सकडांचे लय आता एका शब्दावर लय बोलता येणार आहे पण फार बोलणार नाही एक जण मला म्हणे महाराज आज जरा कीर्तन लवकर टप जा बिगर पाकिटाचं कीर्तन आहे म्हटलं तुला माहित नाही रात्रीच पाकिट माजरीवाल्याने दिलं आमचे अरुण भाऊ आणि आमचे बाळू पाटील त्यानंतर सकाळी सकाळी आपल्या गावातील सागर पाटील घोगरे त्यांनी आम्हाला पाकिट दिलं म्हटलं मग तेवढं कीर्तन करावं लागेल ते किती दिलं हे नाही सांगत विढाला गजानन महाराजची शक्ती मनाची आजोगी सिद्धी पावे फक्त मनात आणावं लागते सर्व सिद्धीला जाते आम्ही आलो रस्त्यांमधला तर शिरा कसा काय बनवायचा कसा काय होणार नाही मग इथं आपल्या गावातील खंडू पाटील त्यांचा वाढदिवस घोगरेचा खंडू पाटला नाव त्या गजानन महाराजच्या पुतीतही आलो बा त्यानंतर मग त्याचा वाढदिवस होता इथं त्यांनी केक कापला मग आमचा स्वभाव आहे लगेच त्याला नारळ आणि शेला दिला हे त्याची मित्र मंडळी होते आशुतोष आमचा भासा वगैरे सर्व मंडळी तिथंच होती तिथं असताना मग त्यानंतर महाराज तुम्हाला काय पाहिजे ऋषी पंचमीला तर मी साधा गोळा महाराज मला 2 किलो तूप द्या बा आशुतोष म्हणे महाराज तूपच का फक्त पूर्ण शिरा आम्ही देतो विढाला बराबर उभे राहतात त्यानंतर अनेक सर्व लोक येत असतात जाऊ द्या मला तिकडे कृष्णाची सुखी भूक नाही तहान हा सदा समाधान सकडांचे सकडांचे सर्वांचे सकड शब्दामध्ये सर्व आले जे जे देवाचे अंकित होते त्यांचं भगवंताने समाधान केलेलं आहे इकडे पाऊस पडून राहिलता आता तिकडे जाता का दगडासारखा पाऊस पडत जाय 7 दिवस झाले त्यामुळे त्यांना काहीच आठवत नव्हतं आठवत नसल्यामुळे काय झालं शिल्लक यांना ताण भूक काही आठवत नाही मग देवाने काय केलं प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये त्याचं जे शाश्वत सुख होतं ते काढून घेतलं कारण पाऊस उघडला होता तो मेघ गेलता बळाय मारायले असा पाऊस पडला आणि तसा पाऊस पडला एका जणाचं लक्ष गेलं पेंद्याचं भगवंतानं करंगळी लायलं ते पाय रे पाय रे पाय रे आपण तर भलं म्हणतो तुम लढो हम कपडे सांभाळते कर कृष्णा काय रे पेंद्या करंगाडीच काळ लावलं तुझ्या काम नाही धाम नाही तो म्हणे मग काढू का काढ 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 आणि फक्त खाली घेतली उच्च लोक डोक्यावर बसले त्यानंतर मग काठ्यावाले तर ठेंगणे होते ते असेच झाले अरे 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 तस नको करू तस नको करू लगेच भगवंताने करंगाड लावली पर्वत वर गेला ऊन पडलेलं होतं ऊन पडलं भगवंताने त्यांना देहावर आणलं बाहेर आले उली उली पोटते संकट निवारल्यामुळे चांगले नाचायला लागले आणि नाचत असताना तेवढ्या इंद्र आला कारण हा मेघ गेलता सांगायला असा असा पाऊस पडला म्हणून इंद्र आला त्यांनी विचारलं पोटेले अरे पाऊस पडला होता का ह तुम्ही वाहून ना गेले म्हणे नाही कुठं होते तुम्ही म्हणे आम्ही गोवर्धन पर्वताखाली कोण तुम्हाला तारलं आणि आमच्या देवाने आमच्या कृष्णाने तारलं इंद्राने पाऊस पाडला म्हणे एक परी पण आम्हाला त्याची काहीच बिजा झाली नाही मग इंद्राला कळलं इंद्र आला लोटांगण घातलं अभिषेक वगैरे केला हा त्याचा पुढचा भाग झाला विढाला सर्वांचं समाधान केलं सर्वांना कृष्ण सुख प्राप्त झालं आणि त्यांना किती दिवस झाले तुकोपर्यंत हे कळलंच नाही दुसऱ्या चरणामध्ये कळले नाही झाले किती दिस कळले नाही झाले किती दिस कळले नाही
कळलेची नाही झाले किती दिस कळलेची नाही झाले किती दिस कळलेची नाही झाले किती दिस हो कळलेची नाही झाले किती दिस कळलेची नाही झाले किती दिस ओ कळलेची नाही झाले किती दिस कळलेची नाही त्या गोपाळांना किती दिवस झालं हे कळलेच नाही. किती दिवस झाले कळलेची नाही. खऱ्या सुखामध्ये किती दिवस होतो मसाला कळलं ज्ञानावरचा सुखाचे दिवस न गणवेची 17 दिवस आपण कुठे ऐकली 32 दिवस निघून गेले बघ म्हटलं आपल्याला राहायला भेटून काचे लोक त्यातही कार्यक्रम दिवसाचे होते. कळलेची नाही झाले किती दिवस झाले हे कळले. दुःखाचे दिवस कळतात माणसाला. दुःखाला दिवस एखादा माणूस हॉस्पिटलला भरती असावा तो उठला त्यानंतर त्याने विचारलं करे किती वाजले 9च वाजले का म्हणे फक्त सकाळपासून. पुन्हा मग त्यानं नाश्ता वगैरे केला. पुन्हा मग त्याने विचारलं करे किती वाजले 12 वाजून 10 मिनिटं. हा फक्त 12 वाजून 10च मिनिटं झाले का म्हणे का हे दुःखाचे दिवस आठवत असतात. सुखाचे दिवस दिंडीतले दिवस आठवतात का आबा? उरले आम्हाला विचारतो मी. तुम्ही माऊली सोडत गेले होते दिवस आठवले? 2 वाजता उठा लागे. कधी त्रास कोणी उपासी कोणाला काही डसलं का काही नाही. दिवसही पाहतोच निघून गेले. कळलेची नाही झाले किती दिवस 12 झाले. मग ही कळली आठवण आली आपलं सोयाबीन पतलं झालं का विडा. वाईला येऊन जर सोयाबीन पतली असतील तरी शेंगा भरपूर लागतील. काळजी करू नका. आपण इतक्या वर्षांनी परमार्थामध्ये अकळलं का आपल्याला? कळलेची नाही झाले किती दिवस. बाहेरली वास बाह्य विषयाचा त्यांना आठवत आलेला नाही. कारण ते देहारच नव्हते. देहार नसल्यामुळे त्यांना कसं काय आठवण राहणार आहे? झाले कळलेच नाही झाले किती दिवस. बाहेरली वा बाबलाच मन केली लवकर संपवायसाठी विडाला. या काळात फक्त 4 माणसं माझ्याशी खोड्या करतात. कोण पाटील? एक बाबला, दुसरा सागर, तिसरा रुपेश. बाकीची हिंमतच नाही मग मिळाला. मला एक माहित आहे पाऊस लोक जर आले माझी पंचायत होणार आहे. आपल्या घरी नाही काय असं आपल्याला करावं लागणार आहे विडाला.
ईश्वरी होते आणि काम म्हणजे इच्छा होती. इच्छा कामाच्या अपूर्णतेमध्ये क्रोधाची उत्पत्ती आहे आणि कामाच्या पूर्णतेमध्ये लोभाची ही वाढ आहे. त्यामुळे कामाचा विसर कामाचा विसर झाला म्हणे तुका. कामाचा विसर झालेला आहे. कामाचा विसर पडला. कामाचा विसर तुका म्हणे झाला. मग काय राहिला? उद्योग राहिला. यावे आणि जावे म्हणजे जन्म मरणाचा फक्त उद्योग राहिलेला आहे. बाकी काही राहिलेलं नाही असं तुकोबराने अनेकांच्या संशयाची निवृत्ती अभंगामध्ये केलेली आहे. आता मी पहिल्यांदा भंग घेतला. गोकुळामध्ये गेले आणि गोकुळामध्ये गेले असताना दुसऱ्याच दिवशी गाई वगैरे घेऊन आले आणि आले असताना 12 वाजले होते. आली आता वेळ म्हणा ती आणा शिदोऱ्या. सर्वांनी शिदोऱ्या आणलेल्या आहेत. जसं आज आपल्या घरून प्रत्येकाने पोळ्या आणलेल्याच आहे. नसतीनं आणल्या. मला काय दिसतंय? पण गजानन महाराजला दिसतंय विडाला. त्यानंतर मग सर्वांच्या शिदोऱ्या भगवंताने सर्व गोपांना हाका मारलं. हिरी गड्या भजा टाक घोंगड्या सोड गाठोड्या शिदोरीच्या हरी हा करतो काला त्रिपुसुनी मुनीच्या तुमचे फिरार आले. समण्यात सांगितलं या 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 कसा जेवायला. झालं थांब पोहे खायला हिरी चिप्स खायला. कुठली भूक लागली. मग गाई बजावलेल्या कळंबा झाडाखाली आता आपण खेळ खेळणार आहोत. मग त्यावेळेला पूर्वीचे खेळ की दांडू चंडू लघु नानापरी खेळ मांडलेला. हमा पोरा हमा तिसरा गडी आला. हे नाही घ्यायचं तर होतं ते कुठं बाहेर शिडीवर शिडी चढून घेतं. त्याच्यापेक्षा आपण आता एकी दांडू खेळू. जाग्यावर आपण खेळ खेळणार आहोत. त्याला पूर घोडी म्हणतात.
देवाबद्दल खांदी भार उठी भूक काय खेळा याचे सुख आता काही खेळण्यामध्ये आनंद नाही मग लेणके येणार नाही मग 2 तास येतो नंतर कसं काय आम्ही खांबा लावून चाललो म्हटलं आता काय या सप्त्यात या कार्यक्रमातच तिचं कशी वेळ सापडते ते कामं करतात आपण आपल्या वेळेवर संकल्पित वेळामध्ये संपवणं महत्वाचं आहे मग सर्वांच्या शिदोऱ्या एका ठिकाणी केल्या आणि शिदोऱ्या एका ठिकाणी केल्या असताना उदा घेऊन या करी नेत्या वाटेल तुम्हाला प्रसाद पाहिजे का देवाचा हो मला नाव घेतलं अनुदास गीती गात प्रसाद देतो याचा अर्थ असा नाही बरं म्हणजे भन्दास मला देवाचं गीत गायला लागले मी त्याचा अर्थ वेगळा केला माझ्या मताप्रमाणे भन्दास गीती गात प्रसाद देतो भगवंताने कमरेला शिला कुंडलेला आहे बासली खोली त्याला मराठी आंजाडते कांबडी काल्याचा प्रसाद हातामध्ये घेतला मुदा घेऊन या करी त्या वाटी दोष दोरी मी घेतला या वर्षी मुदाचा प्रसाद गुरुदेव केला त्यानंतर मग भगवान कसे दिसायला लागलेले शुकाचार्य महाराज राजा परीक्षेच्या निमित्ताने तुम आपल्याला सांगता विभ्रत वेणू जतर गयो तुंग भित्रे लक्षे वामे पान मसन कवल भला बिंदुलेशु इष्टमजनवलक्षे स्वर्गे लोके निशित भुजे यज्ञ गोपाल गोपाल कृष्ण भगवान की जय गजानन महाराज की जय तोच कालामध्ये ज्ञानवराने पंढरपूरला केला ऐसाहेबांनी मुक्ताला केला सखाराम बाबाने केला राम बाबाने केला भोजने बाबाने केला नारायण बाबाने केला मोरे बाबाने केला किसन बाबाने केला माझे गुरु श्रीराम बाबाने केला तोच काला आपल्याला सखाराम बाबा श्रीराम बाबा वसुदेवाने यांच्या कृपेनं आणि गुरुवर्य तुकाराम बाबा यांच्या आशीर्वादानं या खेड्या गावामध्ये पंचक्रोशीमध्ये आपल्याला प्राप्त झालेल्या सर्व पंचक्रोशीचं सहकार्य असतं तर एकल्याचा न एक खेळ म्हणून मेळ मिळविला सर्वांची नाव येणं शक्य होत नाही सर्वांचं पंचक्रोशीतलं सर्व मंडळीचं सहकार्य लाभतो सहकार करणारे बांधव भगवंताच्या कृपेनं गजानन महाराजच्या आशीर्वादानं सर्वांना उदंड आयुष्य लाभो आरोग्य धन समृद्धी सर्व काही प्राप्त हो सोयाबीन हो तुम्हाला त्याला भावही बी मोदी साहेब चांगले देवत आणि तुमचा संसार सुखाचा हो तुमचा संसार सुखाचा असणार मग आमचा परमार्थ चालते तुम्हाला जर दुःख असलं मग काय एक तर यावर्षी कसं आहे आपला सप्ताह शिबिर आणि पुढे आहे अधिक महिना म्हणजे अधिक कशी अधिक फलं तर 17 मे पासून अधिक महिना हे कार्यक्रम आपल्याला करायचे ते तुमच्या भरोशावर करायचे माझ्या काय होतं तुमच्या संतांचा आशीर्वाद सतत आपल्या पाठीशी राहावा एवढंच संतांना आणि भगवंताला प्रार्थना करतो वालेली सेवा समाप्त ज्ञानेश्वर